विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक योजनेसाठी काही योजना जाहीर केल्या। अतिशय दुःखाची गोष्ट आहे की विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना सुद्धा आज कापसासाठी कोणती घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केली नाही। आज कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे। कापसाला भाव नाही, 5,500 पर्यंत भावाला त्याच्याबद्दल आम्ही आग्रह धरला, पण कापसाबद्दल कोणत्याही पद्धतीची मदत राज्य शासनाने जाहीर केली नाही। सोयाबीनबद्दल सुद्धा कोणती मदत राज्य शासनाने जाहीर केली नाही। आज विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज विदर्भामध्ये कापसाचा आणि सोयाबीनचा आणि संत्र्याचा आहे। त्याच्यामुळे कोणतीही मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या सरकारने केली नाही। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे। राज्य सरकारचा निषेध करून आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे। अजूनसुद्धा 2 दिवस आहे। मुख्यमंत्र्यांनी कापसाच्या बाबतीत आणि सोयाबीनच्या बाबतीत अजूनही विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागामध्ये कापूस शेतकरी अतिशय अडचणीत आहे। एक वाक्यसुद्धा कापसाबद्दल माननीय मुख्यमंत्री बोलले नाही। एक वाक्यसुद्धा सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री बोलले नाही। आम्ही वारंवार त्यांना चिठ्ठी पाठवून विनंती केली की कापसाबद्दल बोला, सोयाबीनबद्दल बोला। असं आहे, सराटीला जो मराठा आंदोलकावर जो लाठी हल्ला जो करण्यात आला होता, अमानुष असा लाठी हल्ला मराठा आंदोलकावर करण्यात आला होता। मी आपल्याला माजी गृहमंत्री म्हणून सांगतो, कोणताही एका जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक स्वतःच्या अधिकारात अशा पद्धतीनं अमानुष लाठी हल्ला करू शकत नाही। जोपर्यंत गृहमंत्र्याचे त्याला आदेश नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं कोणत्याही जिल्ह्याचा SP अशा पद्धतीनं अमानुष लाठी चार्ज करू शकत नाही। त्याच्यामुळे सराटीमध्ये जो लाठी हल्ला करण्यात आलेला आहे तो गृह खात्याच्या मधून आदेश झाल्यानंतरच करण्यात आलेला आहे, असा माझा